मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. तो एक विशिष्ट आवाज आठवतोय? असा कर कर कर, अगदी संगीतासारखा? हो, तोच. डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचा. चला, आज आपण त्याच आवाजाच्या आत डोकावून पाहूया. त्या मागे दडलेली एक अजब मेकॅनिकल दुनिया उलगडूया. पण कधी विचार केलाय की एक मशीन इतक्या लहान, हजारो ठिपक्यांमधून अगदी अचूकपणे अक्षरं आणि चित्र कशी तयार करत असेल? हे तंत्रज्ञान जरी जुनं असलं ना, तरी ते एका जबरदस्त कोड्यासारखं आहे. चला तर मग आज हे कोडं सोडवूया. तर आपण या मशीनला कसं समजून घेणार आहोत? सगळ्यात आधी पाहूयात की प्रिंटर स्वतःची तपासणी कशी करतो. मग आपण त्याच्या म्हणजेच सेन्सर्सबद्दल जाणून घेऊ. त्यानंतर कागद कसा फिरतो, प्रिंट हेड कसं सरकतं आणि हो, सगळ्यात शेवटी तो एक छोटासा डॉट, तो नेमका कसा तयार होतो. चला, सुरू करूया. चला तर मग पहिला टप्पा, प्रिंटरचं स्वतःचं निदान. म्हणजे प्रिंटर आपल्या आरोग्याबद्दल आपल्याला कसं सांगतो. आणि याची सुरुवात होते एका ओळखीच्या गोष्टीपासून. ते म्हणजे प्रिंटरचं टेस्ट पेज. हे जे सेल्फ टेस्ट पेज आहे ना, ते म्हणजे प्रिंटरचं स्वतःचं हेल्थ चेकअपच आहे. आणि गंमत म्हणजे यासाठी कम्प्युटरची गरजच नसते. प्रिंटर स्वतःच सांगतो की मी ठीक आहे किंवा माझ्यात काहीतरी गडबड आहे. इथे बघा, ह्या दोन मुख्य निदान चाचण्या आहेत. एक आहे ड्राफ्ट टेस्ट, ती प्रिंटरचं एकूण काम कसं चाललंय हे तपासते. आणि दुसरी हेड टेस्ट, ही जरा जास्त खोलात जाते. ती प्रिंट हेडमधल्या प्रत्येक पिनची अलाइनमेंट बरोबर आहे की नाही हे तपासते. म्हणजे एकदम बारीक तपासणी. आता हे टेस्ट पेज साधंसुधं वाटत असलं तरी ते म्हणजे प्रिंटरचं जणू रिपोर्ट कार्डच आहे. त्यावर काय काय नसतं, सिरियल नंबर, आत्तापर्यंत किती पानं छापलीत, मेमरीची काय स्थिती आहे आणि अगदी अलीकडे झालेल्या चुकांची नोंदसुद्धा. म्हणजे एखाद्या टेक्निशियनसाठी तर हा खजिनाच आहे, नाही का? ठीक आहे, आता पुढे जाऊया प्रिंटरच्या संवेदनेकडे. हो, अगदी बरोबर. प्रिंटरला संवेदना असतात. त्याच्या सेन्सर सिस्टममुळे त्याला अक्षरशः कळतं की त्याच्या आजूबाजूला काय चाललंय. ही बघा, ही आहे प्रिंटरची अंतर्गत रचना. यात जे सेन्सर्स दिसतात ना, ते म्हणजे जणू काही प्रिंटरचे डोळे आणि कानच आहेत. तेच त्याला सांगतात की कागद कुठे आहे, कव्हर उघडा आहे का, किंवा आतलं तापमान किती वाढलंय. यातला एक महत्त्वाचा सेन्सर म्हणजे प्लॅटिन गॅप सेन्सर. याचं काम काय? तर सोप्पं आहे. तो प्रिंटहेड आणि कागद ह्यातलं अंतर मोजतो आणि यामुळेच हा प्रिंटर जाड कार्डबोर्डवर किंवा कार्बन कॉपी असलेल्या अनेक पानांवरही अगदी अचूक प्रिंट करू शकतो. कमाल आहे ना? आणि हा दुसरा, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा सेन्सर. याचं नाव आहे कॅरेज होम पोझिशन सेन्सर. हा प्रिंटरला सांगतो की प्रिंटहेड त्याच्या घरी म्हणजे सुरुवातीच्या जागेवर परत आलंय आणि यामुळेच प्रत्येक ओळ अगदी परफेक्ट जागेवरून सुरू होते, इकडे तिकडे अजिबात नाही. अरे, इतकंच नाही, कागद संपलाय का, प्रिंटहेड खूप गरम झालाय का, कव्हर उघडा आहे का किंवा कागद कुठे अडकलाय का, या प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळा सेन्सर आहे. म्हणजे विचार करा, हे मशीन स्वतःबद्दल किती जागरूक आहे. तर सेन्सर्स म्हणजे झालं प्रिंटरचं नर्वस सिस्टम. आता आपण त्याच्या हाडं आणि स्नायू म्हणजेच त्याच्या मेकॅनिकल हालचालींकडे वळूया आणि सुरुवात करूया कागदाच्या प्रवासापासून. प्रिंटरमध्ये कागद आत घेण्याच्या मुख्यत्वे दोन पद्धती असतात. पहिली फ्रिक्शन फीड. यात रबरी रोलर्स आपला साधा कागद आत ओढून घेतात. आणि दुसरी ट्रॅक्टर फीड. ही खास त्या छिद्र असलेल्या कंटिन्युअस पेपरसाठी असते, ज्यात दातेरी चाकं कागदाला पुढे ढकलतात. चला, आता बघूया दुसरी महत्त्वाची हालचाल, ती म्हणजे प्रिंटहेडची. प्रिंटहेड पानावर इतक्या वेगाने इकडून तिकडे कसं फिरतं ते पाहूया. ही आहे ती यंत्रणा जी प्रिंटहेडला पानावर अक्षरशः विजेच्या वेगाने फिरवते. यात काय काय आहे? एक मोटर, एक टायमिंग बेल्ट आणि एक गाईड शाफ्ट. बघा, हे तिघं मिळून ती अचूक आणि वेगवान हालचाल घडवून आणतात. आणि विचार करा, त्या बिचाऱ्या कॅरेज मोटरवर किती ताण येत असेल. प्रिंटहेडला सतत इकडून तिकडे वेगाने ढकलायचं आणि परत थांबवायचं. याच प्रचंड ताणामुळे प्रिंटरमध्ये सगळ्यात जास्त बिघाड होण्याची शक्यता याच भागात असते. या यंत्रणेची अचूकता किती महत्त्वाची आहे हे बघा. जर का तो टायमिंग बेल्ट थोडा जरी ढिला झाला ना, तर प्रिंट केलेल्या ओळी सरळ एकाखाली एक येत नाहीत, त्या थोड्या वाकड्या होतात. ह्याच समस्येला मार्जिन ड्रिफ्ट असं म्हणतात.
आणि आता आपण पोहोचलो आहोत या मशीनच्या अगदी हृदयाशी. तो एक जादुई क्षण जिथे एक विजेचा सिग्नल कागदावर दिसणाऱ्या एका खऱ्याखुऱ्या डॉटमध्ये बदलतो. पाहूया हे कसं होतं. तर बघा, एका डॉटची छपाई कशी होते. एक छोटीशी पिन असते, जी सुरुवातीला एका चुंबकाने मागे खेचून धरलेली असते. मग जेव्हा कॉइलमधून करंट जातो, तेव्हा ते चुंबकीय क्षेत्र नाहीसं होतं. आणि मग एक स्प्रिंग त्या पिनला प्रचंड वेगाने पुढे ढकलते. ही पेन शाईच्या रिबनवर आदळते आणि कागदावर एक डॉट तयार होतो. ह्या चित्रामध्ये आपण तेच पाहू शकतो. ड्राईव्ह कॉईल, स्प्रिंग आणि ती डॉट वायर, हे सगळे छोटे छोटे भाग किती अचूक वेळेत एकत्र काम करतात बघा. ही एकच छोटी पण वेगवान क्रिया संपूर्ण छपाईचा मूळ आधार आहे. आता कल्पना करा, ही एका पिनची इतकीशी क्रिया एका सेकंदात हजारो वेळा, आणि तेही अनेक पिन्सद्वारे एकाच वेळी होते. आणि याच लहान लहान क्रियांमधून अक्षरं, चित्र आणि आपलं संपूर्ण पान तयार होतं. आपल्याला वाटेल की हे तंत्रज्ञान आता जुनं झालंय, पण खरं सांगायचं तर त्याच्या मजबूत आणि टिकाऊपणामुळे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आजही वापरले जातात. कुठे तर ATMमध्ये, दुकानातल्या कॅश रजिस्टर्समध्ये आणि जिथे कार्बन कॉपी असलेले मल्टी पार्ट फॉर्म्स लागतात तिथे तर हमखास. तर मग शेवटी एक प्रश्न उरतो. आजच्या या शांत लेझर प्रिंटर्सच्या जगात या जुन्या आवाज करणाऱ्या मशीनच्या सुंदर मेकॅनिक्समधून आपण अजूनही काय शिकू शकतो? मला वाटतं आपण हे शिकू शकतो की प्रत्येक तंत्रज्ञानाच्या मागे एक अप्रतिम आणि कल्पक इंजिनिअरिंग दडलेलं असतं, नाही का?